बरोबर. सुरुवातीला मी वेटर म्हणून कामाची सुरुवात केली. सिनियर वेटर, त्यानंतर कॅप्टन, त्याच्यानंतर मॅनेजर ओके. या पोस्टपर्यंत गेलो. वाटलं पेस्ट कंट्रोल सुरू करून बघूया आपण. जमलं तर बघूया, नाही तर परत नोकरी. नेट कशी लावायला पाहिजे, किती ची नेट असते, कोणत्या कंपनीची असते, बरोबर तर त्यासाठी एम्प्लॉई तयार करणं, बरोबर मग त्यांना ते शिकवणं. मग मुंबईला जाऊन मी बांद्र्याला ते स्वतः मी माझ्या एम्प्लॉय बरोबर ट्रेनिंग घेतली. तर मला असं वाटतं, माझं येतं एज आता 45 आहे, तर मला असं वाटतं की 51,000 लोकांच्या घरापर्यंत मी पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे नवीन एपिसोड मध्ये पॉडकास्ट विथ नीरा. विविध क्षेत्रातले लोक आपण पाहत आहोत, खूप सारे सोल्युशन्स घेऊन येणारे लोक आपण पाहत आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती महत्वाच्या बिझनेस उभा राहू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आज आपण घेऊन आलेलो आहोत. खूप छान वाटतंय सर आज तुम्हाला इथे बघून आणि Thank you. तुम्हाला इथे बोलवून. थँक्यू मॅडम. प्लीज आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्याल. नमस्कार, माझं नाव आनंद सूर्यवंशी. येस प्रॉपर मी साताऱ्याचा आहे. येस तर एकदम दुर्गम भागातून मी आलेलो आहे. तर तिथून माझी सुरुवात आहे. ओके. तर सुरुवातीला मी वडील वारल्यानंतर माझ्या कामाची सुरुवात केली. शिक्षण झालं नव्हतं, खूप कमी शिक्षण झालं होतं आणि काम करत करतच मी हॉटेल लाईनमध्ये कामाची सुरुवात केली. बरोबर. सुरुवातीला मी वेटर म्हणून कामाची सुरुवात केली. बर. त्यानंतर 1-2 वर्ष गेल्यानंतर कामाची चांगली माहिती मिळाली. सिनियर लोकांनी माझी प्रमोशन वगैरे करत गेली. सिनियर वेटर, त्यानंतर कॅप्टन, त्याच्यानंतर मॅनेजर ओके. या पोस्टपर्यंत गेलो. बरोबर. त्यानंतर पुढे ते शहर सोडलं मी आणि परत पुण्यामध्ये आलो. मी सांगलीला काम करत होतो सुरुवातीला. ओके. त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये सुरुवातीला काय झालं, तो एक्सपिरियन्स आणि हा एक्सपिरियन्स खूप म्हणजे वेगवेगळा होता. बरोबर तो गाव लेवलला मी काम करत होतो. बरोबर. इकडे एकदम चांगल्या सिटीमध्ये आल्यानंतर तसं काम मला नाही भेटलं. सुरुवातीला परत मी सिनियर वेटर म्हणूनच आलो. ओके. हनीवेलमध्ये मी जॉब केला 5 वर्ष. बर. ते काम करत असताना मी पार्ट टाइम सुद्धा काम करायचो. केटरिंगचे ऑर्डर हे ते सगळं माझं काम चालू होतं. तर ते 5 वर्ष काम झाल्यानंतर परत मी हॉस्पिटॅलिटीमध्ये काम सुरू केलं एक्झिक्युटिव्ह म्हणून. येस. आंबेवालीमध्ये माझं काम सुरू होतं. ओके. तिकडं 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी कोरेगाव पार्कमध्ये आलो. त्या ठिकाणी माझं हाऊसकीपिंग, पेस्ट कंट्रोल, त्याच्यानंतर गेस्ट हाऊस वगैरे हे सगळं आम्ही बघायचो. तिथे एक्झिक्युटिव्ह म्हणून मी काम केलं. जवळजवळ माझे 70 ते 75 लोक म्हणजे कामाला होती माझ्या अंडरमध्ये. बापरे. ते पुढं मी 5 वर्षापर्यंत केलं. तर कामाचं काय व्हायचं, ताणतणाव खूप यायचा. इकडं जा तिकडं जा, म्हणजे फिरणं, फील्डवरचं काम होतं. बरोबर. तर खूप त्रास व्हायचा. येस. तर म्हणलं की आपलं काहीतरी सुरू करायला पाहिजे. तर वाटलं पहिला एक्सपिरियन्स आहे 10-12 वर्षाचा हॉटेल लाईनचा, पण हो. ते करूया का. हो. ते करत असताना असं वाटलं की त्याला भांडवल पाहिजे, अनेक गोष्टी आल्या, लायसन्स आलं, हे आलं ते आलं. तर ते म्हटलं ते नको करायला, बरोबर. एवढे पैसे आपल्याकडे नाही. त्यात बरोबर. पुन्हा लॉस झाला तर मग आपण काहीच नाही करू शकणार. परत नोकरी. हम्म. तर या पेस्ट कंट्रोल विषयी माहिती झालीच होती. 5 वर्षाचा अनुभव आलाच होता हो. काम बघत बघत. हो. तर वाटलं पेस्ट कंट्रोल सुरू करून बघूया आपण. जमलं तर बघूया, नाही तर परत नोकरी. बरोबर. तर मग सुरू झालं. लायसन्स आंबाच्या कामाला लागतं. लायसन्स काढलं मी. त्यानंतर कामाला सुरुवात केली. स्वतः पहिलं एकटाच मी पंप घेऊन कामाला सुरुवात केली होती. बरोबर. तर पहिले 1-2 महिने बघितलं तर पहिल्या महिन्यात 15,000, दुसऱ्या महिन्यात 20,000 असं होत गेलं. अरे नंतर वा. एक माणूस भरला. तर मग पुढं चांगलंच चाललं, ते काय प्रॉब्लेम नाही. मग नंतर घरची कामं करत असताना परत आपण वाटलं की कमर्शियल मध्ये काम करूया. हॉटेल्स, त्याच्यानंतर बाकी आपल्या IT कंपनीज आहेत पुण्यामध्ये, या ठिकाणी आपण पेस्ट कंट्रोल करूया. तर ते पण चांगलं सुरळीत चाललं. आता माझ्याकडे IT कंपनी मगरपट्ट्यामध्ये वगैरे चांगल्या आहेत. हॉटेल गारवा म्हणून आहे माझ्याकडे. बर. त्याच्यानंतर आपण L&T कंपनीची पूर्ण गेस्ट हाऊस आपण करतोय. बर. बर. तर हे पण काम सुरळीत माझं चालू आहे. आणि त्याच्याबरोबर हे काम करत असताना नंतर मग काय झालं की लोक आम्हाला विचारायला लागली, तुम्ही पेस्ट कंट्रोल करता नुसतं फक्त, बाकी काय करता. तर बाकी बर्ड नेटचा वगैरे पुण्यामध्ये चांगलाच विषय होता. बर्ड खूपच बर्ड आहेत म्हणजे. तर मग म्हटलं हे तर शिकून आपण बघूया की आपल्याला हे करता येतंय का म्हणून. तर मग त्याचं ट्रेनिंग मुंबईला जाऊन घेतलं. नेट कशी लावायला पाहिजे, किती ची नेट असते, कोणत्या कंपनीची असते, बरोबर. त्यासाठी एम्प्लॉय तयार करणं, बरोबर. मग त्यांना ते शिकवणं. मग मुंबईला जाऊन मी बांद्र्याला ते स्वतः मी माझ्या एम्प्लॉय बरोबर ट्रेनिंग घेतलं. नेट कशा लावतात किंवा काय लावतात ते सेफ्टीचं ट्रेनिंग घेतलं. नेट कशा लावल्या पाहिजेत. ते करत असताना परत इनव्हिजिबल ग्रिल, बरोबर. थोडंसं अजून ते हाय क्वालिटीचं आहे
एसएच ची आपली फ्रेम असते, त्या फ्रेम मध्ये आपण इनविजिबल बसवतो पूर्ण, लावून आणि ते सेफ्टीसाठी पण आहे आणि पिजनसाठी पण आहे. ओके तर ते इनविजिबलची पण कामं आता माझी सुरू आहेत. ओके आता माझ्याकडं हडपसरला माझं ऑफिस आहे, 4 स्टाफ आहे याच्यामध्ये. बर चांगलं सुरळीत काम चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. बर 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 खूप छान सर. इतका प्रवास तुमचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. मॅनेजमेंटचा तुमचा एवढा मोठा अनुभव आहे. ऑलमोस्ट 100 पेक्षा जास्त लोक तुमच्या हाताखाली काम करत होती म्हटल्यावर खूपच चांगला तुमचा मॅनेजमेंटचा अनुभव झालेला आहे. पण जेव्हा पेस्ट कंट्रोलमध्ये आलात त्याच्यानंतर तुम्हाला काय अडथळे आले? पेस्ट कंट्रोल सुरू करायच्या वेळेस अडथळे म्हणजे 1-2 वर्ष तर काय नव्हते. पहिली गोष्ट आली पहिल्यांदा की एक ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये. ऍग्रिकल्चर पेस्टिसाइड आम्हाला वापरायच्या नसतात, आमच्या कमर्शियल पेस्टिसाइड असतात. बर त्याचे विक्रेतेही जे असतात का नाही त्यांच्याकडूनच आम्ही ते परचेस करायला पाहिजे. कोणीतरी ऍग्रिकल्चर पेस्टिसाइड वापरलं म्हणजे अल्युमिनियम फॉस्फेट, तर ते कोथरूडला घटना घडली होती. जुळ्या बहिणी रात्री अल्युमिनियम फॉस्फेट पूर्ण वापरलं आणि त्या जुळ्या बहिणी एक्सपायर झाल्या पूर्ण. त्यानंतर पूर्णपणे 6 ते 7 महिने काम बंद होतं. अरे बापरे. मग तो गव्हर्नमेंटचं ऑडिटिंग हे सगळं करणं, लोकांच्या पर्यंत पोहोचणं की बाबा हे असं नाही, आम्ही असं वापरतो, हे केमिकल आहे, कोणती अवेअरनेस पण खूप कमी आहे तर ते सुरळीत करायला 5-7 महिने लागले. त्याच्यानंतर ते होतंय ना होतंय तेवढ्यात नोटाबंदी झाली. नोटाबंदी पहिले मग कसं त्यानंतर ऑनलाईन वगैरे असलं काही नव्हतं. आम्ही काही कॅशमध्ये पैसे घ्यायचो. एखाद्या घरी पेस्ट कंट्रोल केलं 1,500 रुपये घ्या, 1,000 रुपये घ्या. बरोबर. पण ते परत नोटाबंदीच्या वेळेस परत 6 महिने परत तसंच गेलं. त्यानंतर परत अजून एका वर्षानंतर एक निगडीमध्ये ऍक्सिडेंट झाला, सेम अल्युमिनियम फॉस्फेट वापरलं. अरे बाप. परत तो प्रॉब्लेम म्हणजे 2-4 वर्ष हे असेच गेली निघून. ते होतंय ना होतंय तोपर्यंत कोरोना. कोरोनामध्ये तर सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स आहे. कोरोनामध्ये महत्वाचं कसं आपलं राहिलं बाजूला, पण आपल्या स्टाफला खूप सांभाळणं गरजेचं पडतं. कारण एकदा हातातनं माणूस गेला तर तो आपल्याला परत मिळत नाही. बरोबर. आता एक लातूरचा स्टाफ आहे आमच्याकडं, तिथं मग त्याचं राशनचं पैसे पाठवणं, त्याचं खोलीचं भाडं भरणं, त्याला तो काम कोरोना झाल्यानंतर इथपर्यंत आणणं, त्याचा प्रवासाचा खर्च, हे सगळं मला बघावं लागलं. ते जर बघितलं नसतं तर कुठला तरी अजून एखादा स्टाफ घ्यायचा, त्याला शिकवायचं, त्यात परत अजून 2 वर्ष जाणार. कारण पेस्ट कंट्रोल असा व्यवसाय आहे की ते शिकवायलाच 1 वर्ष लागतं. बरोबर. तो पण मुलगा हुशार असेल तर शिकेल, नाही तर शिकणार नाही. बरोबर. तर ही परिस्थिती झाली. ओके. हे केमिकलचं नॉलेज वगैरे म्हणजे खूपच गोष्टी शिकूनच करण्यासारख्या आहेत त्या. आणि तुमचं बॅकग्राऊंड आणि प्लस ह्या गोष्टी करताना कुठे प्रशिक्षण घेतलं तुम्ही हे सगळं? कसं आहे बरं का, एक्सपिरियन्स म्हणजे आता केमिकल आम्ही हाऊसकीपिंग किंवा वगैरे वापरली होती, तर त्या केमिकलचा आणि ह्याचा तसा काही एवढा ताळमेळ लागत नाही. तर पहिलं काय म्हणलं की पेस्ट कंट्रोल सुरू करण्याच्या अगोदर कामामध्ये मला थोडासा अनुभव आला होता. पण परत बायर सारखी एक मोठी कंपनी आहे, त्या कंपनीची मी ट्रेनिंग अटेंड केली. ओके. पैसे गेले आमचे ट्रेनिंगसाठी, स्टाफला किंवा मला, तर त्याची ट्रेनिंग अटेंड केली. आता बेडबगचं काम करायला पाहिजे तर डायल्युशन किती असलं पाहिजे, पर लिटर किती केमिकल वापरायला पाहिजे, ह्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज घेतलं आणि मग ते वापरायला हाताळायला सुरुवात केली. आता आम्ही सुद्धा पहिल्यांदा एखादा नवीन स्टाफ असेल त्याला पूर्ण ट्रेन केल्याशिवाय मार्केटमध्ये सोडत नाही. बरोबर. कारण कसं एखाद्याच्या आपण जीवाशी खेळतोय, इतके ऍक्सिडेंट झालेले आहेत, आपल्याकडून काही होऊ नये, बरोबर, तर त्याची काळजी आपण पूर्ण घेतली पाहिजे. बरोबर. तर ह्या गोष्टीची आम्ही आता काळजी घेतोय. म्हणजे बरोबर बरोबर. कुठे पाहत आहात सर 10 वर्षांनंतर आपली कंपनी? माझी कंपनी आता मी कमीत कमी 5,000 ते 7,000 लोकांच्या घरी पेस्ट कंट्रोल केली. तर मला असं वाटतं, माझं एज आता 45 आहे, तर मला असं वाटतं की 51,000 लोकांच्या घरापर्यंत मी पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे आणि पोहोचलं पाहिजे. आता माझं पुण्यामध्ये ऑफिस आहे, 4 लोक काम करतात. मुंबईलाही माझं तसं ऑफिस व्हावं पुढच्या 1-2 वर्षामध्ये आणि 4 ची 10 लोक कामाला जावीत, एवढीच एक इच्छा आहे. मस्त मस्त. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल. बिझनेस मध्ये खूप तुमचा हातगंडा आहे आणि कंटिन्युअसली तुम्ही तो विचार करताय, त्याच्याच बरोबर अजून तुम्ही काय करता? कसं आहे, बिझनेस व्यवसाय काम हे सगळं तर माझं चालूच आहे, पण वडिलापार्जित म्हणजे वडिलांच्या माझी एक 3.5 एकर शेती आहे. तर लहानपणापासून शेतीतच दिवस गेलेले आहेत. तर वडील शेती करायची, आई शेती करायची, शेळ्या मेंढ्या याच्यातून सगळं काही झालंय. त्याची मला सुरुवातीपासूनच गोडी आहे. तर मग मला ते कसं, माझं इथून 170 किलोमीटर वरती गाव आहे, 8 ते 15 दिवसाला मी जातो. मग शेती दुसऱ्याला करायला दिली, पण माझं पर्सनली लक्ष असतं की ह्या शेतामध्ये ज्वारी आहे का, तिकडे बाजरी लावली का, किंवा मला ते फिरावं असं वाटतं, त्यांच्याबरोबर काम करावं असं वाटतं आणि एक वेगळा आनंद पण येतो. लोक फिरायला मलेशिया अजून कुठं जातात, पण मी माझ्या गावाला जातो 8-15 दिवसातून, तिथे 1-2 दिवस रमतो आणि परत माझ्या कामाला एक एनर्जी घेऊन सुरुवात करतो.
बरोबर बरोबर. खूप छान वाटलं सर आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्याबद्दल आम्हाला सांगितलं. नक्कीच पुणे वुमन्स क्लबसाठी हे खूप चांगलं सोल्युशन आहे आणि या पद्धतीचे जे तुम्ही काम करत आहात त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. तुमचं अशीच प्रगती हो अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.